नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? राज्य प्रशासनासाठी भ्रष्टाचार विरोधी उपक्रम म्हणून कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट झिरो नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी केरळम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर केरळम या राज्य सरकारने काय केलेलं आहे? प्रोजेक्ट झिरो नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. कशासाठी? तर राज्य प्रशासनासाठी भ्रष्टाचार विरोधी उपक्रम म्हणून या ठिकाणी प्रोजेक्ट झिरो उपक्रम सुरू केला आहे केरळम राज्याने. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नासाच्या 3 नियोजित मानवरहित चंद्र मोहिमांपैकी पहिल्या मोहिमेचे कंत्राट कोणत्या खासगी अवकाश कंपनीला मिळालेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्ल्यू ओरिजिन असं या कंपनीचं नाव आहे. काय नाव आहे? ब्ल्यू ओरिजिन असं या कंपनीचं नाव आहे. या ज्या काही मोहिमा आहेत त्याच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की नासाच्या आर्टेमिस या मानवी चंद्र मोहिमांपैकी पहिल्या लँडिंग मोहिमेचे आर्टेमिस 3 कंत्राट स्पेसक या खासगी अवकाश कंपनीला मिळाले होते. स्पेसएक ही कंपनी इलॉन मस्क यांच्या मालकीची आहे. कंपनी या मोहिमेसाठी स्टारशिप लँडर विकसित करत आहे. या व्यतिरिक्त भविष्यातील मोहिमांसाठी उदाहरणार्थ आर्टेमिस 5 नासाने ब्ल्यू ओरिजिन या कंपनीलाही मानवी लँडर विकसित करण्याचे कंत्राट दिले आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विशल टीके, काय? विशल टीके हे जे काही खेळाडू आहेत ते नेमके कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धावपटू आहेत. लक्षात घ्या, अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन असतात ते वारंवार एक्झामला विचारले जातात. कधी कधी याच्यामध्येच आपल्याला कन्फ्युजन करून होऊन जातं. बरोबर, आपल्याला वाटतं की अशा प्रकारचे प्रश्न एक्झामला कसे विचारले जाऊ शकतील, परंतु हमखास अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काय कामगिरी केली यांनी? लिहून घ्या. विशल टीके सर्वप्रथम हे एक धावपटू आहेत. कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. आणि यांनी काय केलं आहे विक्रम? तर पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये 44.98 सेकंद वेळ नोंदवून नवीन नॅशनल रेकॉर्ड केला आहे, राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. आणि अजून एक गोष्ट, 45 सेकंदाच्या आत धावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाव आहे विशल टीके, बिलॉंग करतात तमिळनाडू राज्याला आणि संबंधित आहेत धावपटू म्हणजे धावणे या खेळाशी संबंधित आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारताचा पहिला भू औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये विकसित केला जात आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत भारताचा पहिला भू औष्णिक ऊर्जा प्रकल्प डेव्हलप केला जात आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारताचा पहिला भू औष्णिक ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी लद्दाखने तेल व नैसर्गिक वायू महामंडळासोबतच्या सामंजस्य कराराच्या मुदतवाढीला आणखी 5 वर्षासाठी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प 14,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या पुगा व्हॅलीमध्ये उभारण्यात येणार आहे. आणि शेवटचा पॉईंट, या उपक्रमाचा उद्देश हिमालयीन प्रदेशामध्ये नवीकरणीय आणि शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा या ठिकाणी भारताचा पहिला भू औष्णिक ऊर्जा प्रकल्प लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत विकसित केला जात आहे. क्लिअर? आता या ठिकाणी तुम्हाला जसं आठवतंय, लद्दाख हा अगोदर काय होता? जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. त्यानंतर काय झालं? ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघालाही या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2019 रोजी सेपरेट केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. या ठिकाणी लद्दाखची राजधानी आहे लेह. कारगिल आणि वर्तमानमधील गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना. अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. लद्दाखने काय केलं आहे? सिक्कीम राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे. कशासाठी? तर 100% ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी, म्हणजेच काय 100% सेंद्रिय शेतीसाठी सिक्कीम राज्यासोबत लद्दाखने करार केलेला आहे. सिक्कीम सोबतच का? तर सिक्कीम हे पहिलं राज्य आहे भारतातील
100% ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 4, समान नागरी संहिता विधेयक ज्याला म्हणता येईल UCC. मला कमेंट करून सांगा UCCचा फुल फॉर्म काय आहे. तर लिहून घ्या, समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे. स्वाभाविक आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आसाम हे राज्य तिसरे राज्य आहे. दुसरं कोणतं आहे गुजरात, आणि पहिलं कोणतं आहे उत्तराखंड. कोणी कोणी काय म्हणेल की सर पहिलं गोवा आहे. तर लक्षात घ्या, गोव्याची स्थिती लिहून घ्या. स्वतंत्र भारतापूर्वीपासूनच म्हणजेच पोर्तुगीज काळापासून गोव्यामध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. बरोबर, स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड, दुसरं राज्य गुजरात आणि तिसरं राज्य आसाम. याच्यामध्ये बिलकुल कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. 2-3 पॉईंट्स लिहून घ्या. आसामच्या विधेयकातील काही ठळक तरतुदी आहेत, जसं की या विधेयकामध्ये बहुपत्नीत्वावर म्हणजे एकाहून अधिक विवाह बंदी घालण्यात आली आहे. विवाह, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व धर्मीय महिलांसाठी संपत्तीमध्ये समान हक्क आणि विवाहाचे कायदेशीर वय जसं की मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. आणि अनुसूचित जमातींना म्हणजेच ट्रायबल कम्युनिटीजला या कायद्याच्या कक्षेतून पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अ बोल्ड स्टेप टुवर्ड्स अ युनिफाईड अँड इक्वल सोसायटी असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 5, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा दलप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. दलप्रमुख म्हणजेच काय, शेफ डे मिशन. ठीक आहे, 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, रोहित राजपाल असं त्यांचं नाव आहे. 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणाऱ्या 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारताच्या दलप्रमुखपदी भारताचे डेव्हिस चषक टेनिस कर्णधार नाव आहे रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर बाकीच्या नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनले आहेत R मुकुंदन. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव बनलेत मनोज अग्रवाल. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव बनलेत राजेश अग्रवाल. पश्चिम बंगाल विधानसभाचे अध्यक्ष बनलेत रथिंद्र बोस. त्यानंतर आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष बनलेत, त्यांचं नाव काय आहे तर डॉक्टर सहदेव यादव असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय. कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भरत सिंग चौहान. राज्यसभा याचिका समितीचे नवीन अध्यक्ष राघव चड्डा. आणि 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी भारताचा दलप्रमुख म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न क्रमांक 6, क्वाड बैठकीपूर्वी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी अमेरिकेच्या कोणत्या नेत्यासोबत चर्चा केलेली आहे. तर पर्याय क्रमांक C, मार्को रुबियो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, मार्को रुबियो असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, क्वाड बैठकीपूर्वी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी या ठिकाणी या नेत्यासोबत चर्चा केलेली आहे. क्वाडमध्ये किती देश आहेत आणि त्या देशांची नावे काय आहेत, जर तुम्हाला पॉसिबल झालं ही देखील गोष्टी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल वॉटर शिखर परिषद म्हणजेच काय, इंडियाज फर्स्ट नॅशनल AI अँड डिजिटल वॉटर शिखर परिषद म्हणजे समिट 2026 कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे. तर पर्याय क्रमांक बी फॉर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या समिट बद्दल. तर लगेच काय करूया, बाकीच्या झालेल्या आणि होणाऱ्या समिट्सवरती आपण चर्चा करूया. बायोबिट्युमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा या ठिकाणी जो काही पहिला देश ठरलाय तो आपला प्यारा भारत देश आहे. पहिला जैव आनंदी जिल्हा आहे केईपन्नीवर जो की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट सुरू झालं सानंद जे की गुजरातमध्ये आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर करण्यात आलं आहे केरळ राज्यामध्ये. पहिले AI सक्षम विद्यापीठ चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठमधील. पहिला चीप फॅब्रिकेशन फॅब प्लांट गुजरातमध्ये. पहिला कमी उत्सर्जन क्षेत्र कोणत्या शहरामध्ये स्थापन होणार तर पुण्यामध्ये. भारत फोरकास्ट सिस्टम वापरणारे देशातील पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य. देशातील पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्यामध्ये तयार केला जाणार तर महाराष्ट्र. पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन केरळमध्ये. आणि पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जलशिखर परिषद बेंगलोर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपली पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी
कार्यान्वित करण्याची योजना कोणत्या देशाची आहे? तर पर्याय क्रमांक ए दक्षिण कोरिया म्हणजेच साऊथ कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट्स लिहून घ्या. प्रकल्प काय आहे? तर या महत्वाकांक्षी योजनेला जंगबोगो एन प्रकल्प असे नाव देण्यात आलं आहे आणि हा सुरू करण्यामागचा उद्दिष्ट काय आहे? तर उत्तर कोरियाच्या वाढत्या पाणबुडी आधारित आण्विक आणि क्षेपणास्त्र धोक्यांना तोंड देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया, अध्यक्ष आहेत नवीन ली जे म्यूंग, राजधानी आहे सेओल आणि चलन आहे दक्षिण कोरिया वोन WON. पुढचा प्रश्न 2026 मध्ये श्रीलंकेसाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाला मागे टाकून दुसरे सर्वात मोठे निर्यात स्थळ बनण्याचा मान मिळवलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी ब्रिटन, युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2026 मध्ये श्रीलंकेसाठी भारताने युकेला मागे टाकून दुसरे सर्वात मोठे निर्यात स्थळ बनवण्याचा मान मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, इंटरनॅशनल योग डे कधी असतो? कमेंट करून सांगू शकता. 2026च्या काउंट डाऊनचा भाग म्हणून मध्य प्रदेशातील कोणते शहर योगा महोत्सव 2026 आयोजित करणार आहे? तर पर्याय क्रमांक सी खजुराहो. कधी कधी काय होतं माहिती आहे का? पहा, खजुराहो याच्याहून लक्षात आलं, खजुराहो नावाचा महोत्सव असतो तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर साधी गोष्ट आहे, मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत साजरा केला जातो. पुढचा प्रश्न 2026 मध्ये राष्ट्रपतींनी किती जणांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केलेला आहे? तर जवळपास या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 13 जणांना. एक पॉइंट लिहून घ्या. हे पुरस्कार भारताचे तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 131 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली होती. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. शेवटचा प्रश्न शेवटचा आहे परंतु महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. WHO ने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने, जागतिक आरोग्य संघटनेने इबोला या विषाणूला जागतिक आरोग्य चिंता म्हणून घोषित केल्यानंतर भारतातील कोणत्या शहरामध्ये इबोला विषाणूचा संशयित रुग्ण पहिल्यांदा आढळलेला आहे? फॉर द फर्स्ट टाइम डिटेक्ट झालेला आहे. तर पर्याय क्रमांक ए बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत कुंभलगड किल्ला भिंत ही जी काही या ठिकाणी भिंत म्हणा किंवा कुंभलगड किल्ला आहे म्हणा, हा कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश की केरळ? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस, 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर?